2025 मोठ्या उत्साहाने आपण त्याचे स्वागत केले. जणू की अंधाऱ्या रात्रीचा उजेड अशीच काहीशी चाहूल होती. वर्ष सुरू झाले, दिवसामागून दिवस सरत होते. तरी आशा होतीच काहीतरी नक्कीच चांगले घडेल. पण या वर्षाने जणू काही संपूर्ण आयुष्याचा प्रवास एकाच वर्षात दाखवायचा असेच काहीसे ठरवले होते. या वर्षाने जे हिरावून घेतले आहे ते आता निरंतर गमावले आहे. प्रत्येक नात्याचा भ्रम तोडला, शारीरिक मानसिक स्थितीचा आरसा दाखवला. पळण्यासाठी जमीन नाही उरली की लपण्यासाठी कोणता कोपरा नाही उरला. नात्यांच्या या परीक्षेत अभ्यासक्रमच बदलला. आपल्याच व्यक्तीपासून मानहानी झाली. वाटेल तेव्हा वाटेल तशी आपली विटंबना झाली. का, कोण, कशासाठी हे समजून न घेता आपल्याकडूनच आपली फेटाळणी झाली. ज्यांच्यासाठी रक्ताचे पाणी केले त्यांनीच आपल्या अस्तित्वाची मस्करी केली. नको नको ते पाहिलं, नको नको ते भोगलं. नको असलेल्या लोकांपुढे मान खाली घालून जगत राहिलो. इतरांचे मन राखता राखता स्वतःच्या मनाला मारलं. स्वतःच्या इच्छा, आशा, महत्त्वाकांक्षा यांचा चुराडा केला. एवढं करूनही वर्षाअखेरीस बेरीज वजाबाकी करून बाकी उरली ती फक्त शून्याची, ती म्हणजे आपण स्वतः. आता येणार 2026. या वर्षात काय चांगले होईल याचा हिशोब आता आपण नाही लावू शकत. पण काय बदलू शकते हे नक्कीच आपल्या हिशोबात असेल. कारण आता आपण पूर्ण तयार झालो आहोत. आतापर्यंतच्या वादळांनी आपण तटस्थ झालो आहोत. आता आपण जी नाती निवडू तीच आपल्यासोबत कायम राहतील. ज्यांनी आपल्याला गमावले आहे त्यांच्याकडे फक्त पर्यायच उरतील असे नका समजू. 2025ने तुमच्याकडून खूप काही हिरावूनच घेतले आहे. आता जे आपल्याला भेटणार आहे ते या संपूर्ण वर्षाचा सार असेल, जो आपल्याकडे निरंतर राहणार आहे. मग ते नात्यातला विश्वास असो, नात्यातले प्रेम असो की आपल्या मेहनतीचे फळ. कारण आता भीती कशाची? गमावण्यासारखं आता उरलंय तरी काय? आता कोणाला काही सिद्ध नाही करायचे, ना कोणामध्ये अडकायचे. आता फक्त आणि फक्त स्वतःलाच महत्त्व द्यायचे.